गरजेचं आहे. कारण की जेव्हा आपण पवित्र आत्मा देवाकडे मागतो किंवा पवित्र आत्माच्या अपेक्षेने आपण देवाकडे करतो, तेव्हा देवबाप आपल्याला नाही बोलणार आहे का? तर नाही, देवबाप आपल्याला नाही कधीच नाही बोलणार. जर आपण विश्वासाने देवाकडे पवित्र आत्मा मागतोय, पवित्र आत्म्याचं दान मागतोय, जसं आपण प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्यायामध्ये बघतो की 120 जणांवर पवित्र आत्मा आला होता, नाही का? ते बंद खोलीमध्ये प्रार्थना करत होते आणि 120 जणांवर, म्हणजे जितके लोक तिथं हजर होते सर्वांवर पवित्र आत्मा आला. असं नाही केलं देवानी की 1 जणावर पाठवला, 2 जणांवर पाठवला, 3 जणांवर पाठवला. सर्व 120 जे लोक होते त्यांच्यावर पवित्र आत्मा पाठवला आणि ते त्यांना वेगवेगळे तेव्हा दान प्राप्त झाले. आणि तिथं आपण पेत्राचं उदाहरण बघतो की पेत्र संदेश देऊ लागला, नाही का? तेव्हा तातडीने पेत्राने जेव्हा संदेश दिला तेव्हा काय घडलं? तर सुमारे 3,000 लोक त्या दिवशी देवाकडे वळाले, त्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आणि 3,000 लोक देवामध्ये आले. तर आपण ते जे दान आहे देवाकडे ते मागितलं पाहिजे आणि देवबाप आपल्याला देतो, असं नाही की देत नाही. तर ते देवबाप आपल्याला देतो. त्यांनी एक सुंदरचं उदाहरण दिलं. जेव्हा आपल्याला दान मिळतात ना, त्या दानाचा उपयोग पण कसा करावा यासाठी एक सुंदरचं उदाहरण त्यांनी दिलं. तर त्यांनी सांगताना सांगितलं की 3 देवाचे सेवक होते. तर एकाकडे दान होतं. म्हणजे तो जर एखादं हाड वगैरे दिसलं तर तो त्याला मांसमय पूर्ण शरीर देऊ शकत होता, असं त्याच्याकडे दान होतं. आणि दुसऱ्या एका व्यक्तीकडे दान होतं की तो त्याच्यात श्वास घालू शकेल. तर ते असे रस्त्याने जंगलाने चालत असतात 3घे जण. तर त्यांना हाडाचा सापळा दिसतो, तर ते पहिले विचार करतात की हा कशाचा असेल, कशाचा असेल. आणि मग त्यांना लक्षात येते की हे वाघाचा किंवा सिंहाचा हा हाडाचा सापळा आहे. तर पहिला व्यक्ती बोलतो की मी आता याच्यात मांस घालतो, याला मांसमय शरीर देतो. तर तो प्रार्थना करतो देवाकडे आणि त्याला ते शरीर जे आहे ते वाघाचं असते, तर त्या हाडापासून वाघ पूर्ण निर्माण होतो. आणि जो दुसरा असतो तो बोलतो की मी याच्यात जीवनाचा श्वास घालतो, मी जीवन त्यामध्ये देतो. तर त्यामध्ये जीवन येतं. परंतु तो तिसरा असतो तो हे सर्व ते म्हणजे ते प्रार्थना करायची होती, तो बोलतो की तुम्ही थांबा, तुम्ही सर्व करायच्या आधी मला झाडावर चढू द्या, मी आधी झाडावर जातो, त्यानंतर तुम्ही तुमचं काम करा. तर जेव्हा जो पहिला व्यक्ती असतो प्रार्थना करून त्याला शरीर देतो आणि दुसरा व्यक्ती जेव्हा जीवनाचा आत्मा त्यामध्ये फुकतो, तेव्हा काय होतं की तो वाघ तयार होतो आणि त्या दोघांना खाऊन टाकतो. तर त्यावरून आपण हे म्हणजे बाळासाहेबांनी हे सांगायचा प्रयत्न केला की जरी आपल्याकडे दान असले तरी त्याचा योग्य वापर सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. कारण की जर आपण चुकीच्या पद्धतीने किंवा देवाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या पद्धतीने जर दानाचा उपयोग करतो, तर ते काढून घेतले जाते किंवा आपला त्या गोष्टीद्वारे नाश पण होऊ शकतो. तर हे सुंदरचं उदाहरण आज बाळासाहेबांनी दिलं की आपल्याला जे दान दिलेलं आहे, जे आपण देवाची आज्ञा पाळतो त्यानुसार आपण वागतो, तेव्हा देव आपल्याला आशीर्वादित करतो. आणि जेव्हा आपण आशीर्वाद होतो तेव्हा जे आपल्याला दाणे मिळतात त्याचा वापर पण आपण योग्य प्रकारे केला पाहिजे. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव, नाही का? खरोखर अगदी योग्य गोष्ट आहे. देवाचा आत्मा जर तो दान देतोय तर प्रियानो त्या दानाचा उपयोग कसा करावा हे सुद्धा तोच आत्मा शिकवतो. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. थँक्यू. स्तवण याने खामगाव येथील मंडळीचं फार सुंदर म्हणून सांगितलं आणि फार आनंदाने सांगितलं. स्तवण बऱ्याच दिवसांनी घरून बोलत आहे. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. येस, इथून पुढची वेळ कोण घेणार? प्रेज द लॉर्ड. आम्हाला आज बोरपाडी चर्चमध्ये ओला ते तेलास तरास पहिले पत्र याचा चौथा अध्याय 1 ते 12 वाचून दाखवते अगोदर. चौथा अध्याय, पवित्र वर्तनाविषयी बोल. बंधुजनो तुम्ही बंधुजनो शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोषाने हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात. त्यात तुमच्या उत्तर बुद्धी व्हावी, कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत. कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही पवित्रकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अल्पित ठेवावे, देवाला न ओळखणाऱ्या परिराष्ट्राप्रमाणे काम वासनेने नव्हे तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या
देहावर ताबा कसा ठेवावा हे समजून घ्यावे. कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये, कारण प्रभू हा सर्व गोष्टीबद्दल शासन करणार आहे. हे आम्ही तुम्हास अगाऊ सांगितले होते व बजावले होते, कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रेसाठी प्राचारण केले आहे. म्हणून जो कोणी अवेर करतो तो माणसाचा नव्हे तर तुम्हास आपल्या पवित्र आत्मा देणारा देव याचा अवेर करतो. बंधू प्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही, कारण एकमेकावर प्रीती करावी असे तुम्हाला देवाने शिकवले आहे. आणि अखिल मासेदेनेतील सर्व बंधू वर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूनो, आम्ही तुम्हास बोध करतो की उत्तर अधिक करावी, बाहेरच्या लोकांबरोबर सभेत वागावे आणि तुम्हास कशाची गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपला व्यवसाय करणे आणि आपल्या हाताने काम करणे याची हौस तुम्हाला असावी. या आम्हाला बोरपाडच्या चर्चमध्ये शिकवलं. जा कर्म व प्रीतीविषयी आम्हाला जास्त करून शिकवलं. तर आपण जा कर्म न करता देवाला धरून राहिलं पाहिजे, वचनात आपण धरून राहिलं पाहिजे. प्रीतीविषयी म्हणजे देव आपल्यावर इतकी प्रीती करतो तर आपण ही प्रीती केली पाहिजे. शेजाऱ्यावर कशी करतो तशी आपण बंधूवर प्रीती केली पाहिजे, आपल्या घरच्या माणसावर प्रीती केली पाहिजे. आणि तुम्ही जर आज वचन मध्ये लिहिलं होतं त्या दार कर्माविषयी मी लिहून घेतलं. आमची शरीरे दार कर्मासाठी नाही तर देवाच्या सेवेसाठी आहे आणि प्रभूच्या शरीराच्या हितासाठी आहे. आम्ही संदेशांचं मी आभार मानते. मला एवढा बोध झाला, देव मला क्षमा करो. आमेन. हालेलुया. थँक्यू नानी. नीला भास्कर समुद्रे या बोरपाडे येथील मंडळीमध्ये गेले आणि बोरपाडे येथील मंडळीमध्ये देवाचं सुंदर वचन आहे नाही का, तेसल्लीकरास पहिले पत्र 4था अध्याय, त्याचं शीर्षक आहे पवित्र वर्तनाविषयी बोध. तुमचं माझं वर्तन ख्रिस्तामध्ये कसं असावं याविषयी बोध केलेला आहे आणि ते पवित्र वर्तन देवाला अपेक्षित आहे. कारण आपण रोमकरस पत्रामध्ये शिकलेलो की आपण आपली शरीरे जिवंत अशी, देवाला पवित्र अशी आणि ग्रहणीय अशी यज्ञ म्हणून समर्पित करावी, ही आपली आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव देऊया. इथून पुढची वेळ कोण घेणार? प्रेज द लॉर्ड. माझा आवाज येतोय? येस सीमा, आवाज येतोय. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला गौरव असो. हा जो संदेश आज मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे तो 2 संडेचा संदेश आहे. यहोशवा 7 आणि यहोशवा 8. यहोशवा 6 आपल्या सर्वांना माहिती आहे की यरीहोचा पाडाव झालेला आणि यरीहोचा पाडाव फार सुंदररित्या झाला की 7 दिवस त्यांना यरीहोच्या म्हणजे नगरासभोवती त्यांना फेऱ्या करायच्या होत्या आणि विशेष करून स्तुती आराधने, केवळ स्तुती आराधनेद्वारे ती भिंत पूर्णपणे पडली. त्या शहराचा पाडाव झाला. आणि त्याच्याच पुढच्या अध्यायामध्ये जर बघितलं 7 मध्ये, तर असं त्याचं शीर्षक आहे की आखानाचे पातक. तर त्याच्यासाठी एक सिमिलर एक्झाम्पल देण्यासाठी पालकांनी सांगितलं की पहिले राजे 18व्या अध्यायामध्ये बघितलं तर एक फार मोठी विक्ट्री तिथे देखील सांगितली आहे की देवाने एलिजाची प्रार्थना अग्नी दाखवून कशी एलिजाची प्रार्थना ऐकली. आणि त्याच्याच पुढच्या 18व्या अध्यायामध्ये 19व्या अध्यायामध्ये बघतो की एलिजा रन अवे, तो पळ काढतो. तसंच इथे देखील काहीसं झालंय की यहोशवा याच्या 7व्या अध्यायामध्ये यरीहोचा पाडाव 6व्या अध्यायामध्ये यहोशवा आणि देवाच्या लोकांना यश मिळालंय. मात्र 7व्या अध्यायामध्ये काय झालंय की जे शहर होतं, जे सर्वात सोपं होतं पाडाव करून घेण्यासाठी, पण त्यांना तिथे काय झालंय, हार पत्करावी लागले. यहोशवा अगदी देवासमोर काकुळतेने विचारतो की देवान काय झालं. अगदी पालथे पडून 7व्या अध्यायाच्या 6व्या वचनाच्या शेवटामध्ये असं लिहिलंय की संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले. तेव्हा पालकांनी जेव्हा सांगितलं की इथे देखील इथे काय झालंय की पहिल्या 5 वचनामध्ये देवाचा राग प्रगट होतोय. देव त्यांच्यावर रागवलाय त्याच्या, आणि शीर्षकाद्वारे कळतं की तिथे काय झालंय, आखानाचे
पातक, तेव्हा देवाने त्यांना जी सर्वात सोपं शहर होतं जे ते जिंकू शकले असते, मात्र तिथे त्यांना विक्ट्री नाही मिळाली. इथे बघितलं तर जो देवाचा कोश होता तो त्यांच्या बरोबर होता, पण काय झालं इथे, पातकामुळे देव त्यांच्या बरोबर नव्हता. तसंच आपल्याही जीवनात कधी कधी होतं, मंदिर आपल्या बरोबर असतं, मंदिरातली लोक आपल्या बरोबर असतात, पण कधी कधी देव आपल्या बरोबर नसतो. आखाण्याने काय केलं तर जी जी देवाने सांगितलेलं त्यातलं काही घेऊ नका, मात्र आखाण्याने काय केलं, त्याने जी संपत्ती होती किंवा ज्या थोड्या वस्तू होत्या त्या त्याने चोरी करून जमिनीखाली त्याने पुरून ठेवल्या. तेव्हा त्याने ती लुटून घेतल्या. त्याच्यामुळे आपण बघतो, म्हणजे तुम्ही हा पूर्ण अध्याय वाचू शकता. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं घराणं, त्याचे सर्व, त्याच्याकडे जे काही पशु पक्षी इवन होते त्यांचा देखील काय झालं, त्यांच्यावर त्यांना ती शिक्षा भोगावी लागली. त्याच्यामध्ये विशेष करून पालकांनी सांगताना असं सांगितलं की देवाचा जो आजही पापाविषयी जो राग आहे तो तसाच आहे. कारण देव कधीही न बदलणारा आहे. कधी कधी आपण काही गोष्टी खूप लाईटली घेतो, पण देवासमोर आपण भीत आणि कापत पुढे येतो का? कारण देव हा मात्र ईर्ष्यावान देव आहे. आणि देवाचा पापाविषयी जो राग आहे किंवा पापाविषयी जो अँगर आहे तो आज देखील आहे. त्यामुळे देवाने काय सांगितलं, वचन 12 मी तुमच्यासाठी वाचते. म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरवत नाही, ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवतात, कारण ते शापित झाले आहेत. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्या बरोबर राहणार नाही. इथे त्यांनी एका शब्दावर एम्फसाइज केलं, केल्याशिवाय, म्हणजे अनलेस, म्हणजे काहीतरी आपल्यामध्ये अशी गोष्ट आहे का की ही निघाल्याशिवाय किंवा जे देवाची इच्छा आहे माझ्या जीवनात हे केलं मी पाहिजे, ते केल्याशिवाय. त्यामुळे इफ यू डोंट डू दिस आय विल नो लॉंगर बी विथ यू. त्यामुळे सगळ्यांना आपण बघतो की गॉड इज अ गॉड ऑफ सेकंड चान्सेस. देव आपल्या प्रत्येकाला एक संधी देतो, आणि आपण म्हणतो एकच संधी नाही तर अनेक संधी देतो देव ऍक्च्युली आपल्या जीवनात, कारण आपण कृपेच्या काळात आहोत. पण कृपेच्या काळात आहोत म्हणून आपण हे नाही विसरलं पाहिजे की देव कधीही न बदलणारा आहे. कारण जर एकदा देवाचा कोप भडकला तर तो आपल्याला सहन होणार नाही. आखानाच्या बाबतीत तसंच झालं. आता आपण पुढच्या अध्यायामध्ये जाऊ, जिथे असं सांगितलंय की डिस्ट्रक्शन ऑफ सिटी ऑफ आय. तिथे आपण बघतो की आता मात्र काय झालंय, देवाने त्याच्या लोकांना यश दिलं आहे. म्हणजे ज्या आय नगराचा पाडाव 7व्या अध्यायामध्ये करायचा होता, जो त्यांना मिळाला नाही, तो मात्र त्यांना काय झालं, 8व्या अध्यायामध्ये ते त्यांना यश मिळालं. पण त्याच्यासाठी काय झालं की यहोशुवाने मात्र देवाचं वचन ऐकलं, देवाच्या लोकांनी त्याचं वचन ऐकलं, आणि जे पातक होतं ते आखानाने स्वीकारलं आणि आखानाला ती शिक्षा झाली. मात्र याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, तर पहिली गोष्ट म्हणजे जर 8व्या अध्यायाच्या पहिल्या वचनाची सुरुवात अशी होते की भिवू नको, कचरू नकोस. आता देव पुन्हा एकदा असं का म्हणतो की तू भिवू नकोस आणि कचरू नकोस? कारण जर बघितलं तर जे आखानाचं पातकाची शिक्षा सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर बघितलेली, पुन्हा एकदा देवाचा राग त्यांनी डोळ्यासमोर बघितलेला, आणि ते सर्व एका प्रकारे काय झालेले, दुःखी झालेले किंवा पूर्ण हलून गेलेले. त्यामुळे देव त्यांना पुन्हा एकदा असं म्हणतो की आता जर हे पाप तुमच्यामधून गेलं आहे तर आता तुम्ही भिवू नका आणि आता तुम्ही कचरू नका, आता तुम्ही पुढे चला. आपला देव हा असा आहे, आपला देव आपल्याला यश पुरवणारा आहे, कृपा पुरवणारा आहे, आणि तेवढंच तो सांत्वन देखील पुरवणार आहे. आणि आपला देव आपल्याला पुढे नेणारा देव आहे. तो आपल्याला म्हणत नाही की इथेच थांबा, तो म्हणतो आता काय करा, पुढे चला. आणि आपल्या डिस्करेजमेंटमध्ये जेव्हा आपण डिस्करेज होतो तेव्हा आपल्याला करेज देणारा देवच आहे. पुढच्या वचनामध्ये आपण पुढे असं लिहिलंय की डू इट राईट. डू इट राईट म्हणजे काय की देव आपल्याला एक प्लॅन देतो. आता जर पहिला यरीहोचा पाडाव जर तुम्ही बघितला तर तो काय होता, चमत्कार होता. मात्र सेकंड टाइम जी देवाने आय शहरावरची विक्ट्री दिली त्याला त्यांनी असं डिस्क्रिप्शन दिलं की इट्स अ मिलिटरी स्ट्रॅटेजी. म्हणजे एक मिलिटरी लोक कसं प्लॅन करतात की एवढी टोळी पुढे जाऊ दे, एवढी टोळी मागे राहू दे, एवढी टोळी दबा धरून बसू दे, तसंच काहीतरी आय नगराचा पाडाव झालेला आहे. ते सर्व आय नगरातली लोक पूर्णपणे त्या शहराच्या बाहेर आल्यावर
त्या लोकांवर आणि देवाची लोक मग आत गेले, ते तुम्ही पूर्ण वाचा की ते एक मिलिटरी प्लॅन होता. त्यामुळे देवाने एक प्लॅन दिलेला त्या लोकांना, यहोशवाला. आणि एक शब्द तुम्ही नोट करा पूर्ण या अध्यायामध्ये, यहोशवा मोठ्या पहाटे उठून तो देवाने जो त्याला दिशा दाखवली, प्लॅन दिले, त्या प्लॅनला इम्प्लिमेंट करायला तो निघत असे. त्यामुळे ती गोष्ट. आणि अजून एक गोष्ट, आखान थोडा वेळ राहिला असता, यरिहोच्या पाडावानंतर आय शहरासाठी जर थांबला असता, तर त्याला जे हवं होतं ते त्याला भेटलं असतं. कारण देव काय म्हणतो, जेव्हा आय नगराचा पाडाव झाला, तेव्हा देव म्हणतो की सर्व तुम्ही तुमच्याकडे घ्या, त्या शहराचे जे ट्रेजर्स होते ते देखील तुम्ही तुमच्याकडे घ्या. म्हणून असं म्हटलं जातं की थोडा वेळ आखान थांबला असता, तर कदाचित म्हणजे आय नगरासाठी, तर कदाचित आखानाला ती शिक्षा नसती भोगावी लागली. ह्याच्या बाबतीत आपण देखील कधी कधी असा विचार करतो की आपण आशीर्वादांकडे आपली दृष्टी लावतो, पण आपण देवाकडे दृष्टी लावत नाही. आखानाचं कदाचित त्या बाबतीत तसंच झालं. आपण देखील म्हणून आपला प्रभू येशू म्हणतो की सीक ye फर्स्ट द किंगडम ऑफ गॉड, म्हणजे देवाचं राज्य मिळवण्यास तुम्ही झटा, मग या सर्व गोष्टी जे देवाने तुमच्यासाठी ठेवल्या त्या सर्व तुम्हाला मिळतील. आणि नंतर म्हणजे, आणि देव हा वेगळ्या प्रकारे कार्य करणार आहे. जसं मी आधी सांगितलं, यरिहोचा पाडाव चमत्कार होता, मात्र दुसरा पाडाव हा कसा होता, देवाने त्यांना मिलिटरी स्ट्रॅटेजी दिली. तसंच जेव्हा देव अनेक लोकांना जेव्हा देव जेव जे 5,000 भोजन किंवा जे चमत्कार नव्या करारामध्ये देखील दिलेले आहेत, तेव्हा काहींमध्ये देवाने असं सांगितले की प्रार्थना केली आणि मल्टिप्लाय झालं. आणि दुसऱ्या वेळेस काय झालं की देवाने सांगितलं गो अँड बाय फूड, तुम्ही ते जा विकत घ्या आणि मग ते मल्टिप्लाय होतं. तसं आपल्या देखील आहे. नंतर देव आपला सेकंड चान्सेस देणारा आहे. आपण आपल्या स्ट्रेंथ मध्ये फेल होतो, पण आपल्याला संधी देणारा देव आहे. संधी देण्यासाठी अनेक उदाहरणं दिली. आदामाला देवाने दुसरा चान्स दिला, दाविदाला देवाने दुसरा चान्स दिला, योनाला म्हटलं परत तू निनवे शहरात जा, योनाला देवाने दुसरा चान्स दिला. तसं आपल्या बाबतीत देखील आहे. देव आपल्याला अनेकदा संधी देतो. आणि रोमकरस पत्र 8 आणि 37 वचनामध्ये वी आर मोर दॅन कॉन्करर्स थ्रू क्राइस्ट, म्हणजे देवामध्ये आपण ऑलरेडी आपण विजयी आहोत. आमेन. आमेन. हालेलुया. फार सुंदर वचन आपल्याला मिळालेलं आहे. अजूनही प्रियानो 25 मिनिटं बाकी आहेत, तर माझं वाटतं की आज सर्वजण बोलू शकतात. आणि आपली बहिणीने जसं सांगितलेलं आहे तसं जरूर वचन सांगा प्रियानो. वचन, देवाचं वचन जे तुम्हाला मिळाले ते जर तुम्ही राखून ठेवलं ना, तर ते फळ नाही देणार. किंबहुना मी शेवटी सांगणार होतो, परंतु आज आमच्या पालकांनी साहेबांनी फार सुंदर सांगितलं. जे वचन आहे ना की स्तोत्रसंहिता 126 मध्ये, की जे अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रेरणी करतात ते हर्षाने कापणी करतात. आणि हिंदी भाषेमध्ये ना त्याचं भाषांतर फार सुंदर केलेलं आहे. हिंदी भाषेमध्ये केलंय की जो रडत रडत पेरणी करत जातो, म्हणजे शेतामध्ये जो माणूस, जो देवाचा मनुष्य विश्वासणार आहे, जो रडत असतो आणि रडताना बी पेरत असतो, त्याला वाटतं की अरे या बी मधून काही येणार नाही, काही उत्पन्न होणार नाही, काही निष्पन्न होणार नाही. पण वचन सांगतं की जो अश्रुपूर्ण नेत्रांनी देवाची आराधना करत जर तो पेरणी करत जात आहे, तर तो हर्षाच्या पेंढ्या गोळा करणार. हालेलुया. आनंदाच्या पेंढ्या, आनंदाने तो पेंढ्या गोळा करतो. तो प्रियानो, आज जर तुम्ही हे वचन पेराल ना प्रियानो, जर तुम्ही स्वतःजवळ ठेवलं तर ते पेरलं नाही जाणार. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, घाबरू नका, लाजू नका, उद्याची वाट पाहू नका, उद्या कदाचित मिळणार नाही. तर तुमच्याकडे संधी आहे, जरूर उपयोग करा. पुढची वेळ कोण घेणार? हालेलुया. देवाचा माझा आवाज क्लिअर येतोय? हो हो, प्रेज द लॉर्ड. नावाला धन्यवाद असो. आज प्रभुवारी प्रभूच्या मंदिरात जाऊन प्रेषितांची कृत्य याचा 9वा अध्याय 26 ते 31 या वचनावर मनन झालं. आणि तो शास्त्रभाग असा होता की पौल जेव्हा यरुशलेम मध्ये येऊन प्रेषितांबरोबर मिळण्या मिसळण्याचा प्रयत्न करत होता, पण ते भीत होते, कारण जो छळ करणारा शौल होता त्याचा आता फौल झालेला आहे, पण ही त्यांची खात्री पटली नव्हती, म्हणून ते भीत होते. पण तेव्हा एका व्यक्तीने मध्यस्थी केली, त्याचं नाव होतं बर्नबाने येऊन जेव्हा पौलाविषयी साक्ष दिली, तेव्हा ते त्याच्याबरोबर येऊ जाऊ लागले आणि तो त्यांच्या बंधू वर्गामध्ये मिसळला, असं वचन आहे. आणि हे सांगत असताना पाळक साहेबांनी हा बोध केला की मध्यस्थी करणं
मध्यस्थीवरच्या विषयावरून त्यांनी सांगितलं. पुढचा जो शास्त्रभाग सांगितला, जसा शताधिपतीचा चाकर बरा झाला. शताधिपतीचा चाकर बरा होण्यासाठी तिकडे 2 मध्यस्थी होते, की चाकरासाठी शताधिपतीने मध्यस्थी केली आणि शताधिपतीने यहुद्यांचं जे वडील मंडळ होतं त्यांच्याकडे मध्यस्थी केली, आणि यहुद्यांच्या वडील मंडळांनी जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे मध्यस्थी केली की हा मनुष्य चांगला आहे, त्याने आपलं सभास्थान बांधून दिलेलं आहे, तर प्रभूने त्यांची प्रार्थना ऐकावी. आणि आपण सर्व जाणतो की किती अद्भुतरित्या शताधिपतीचा विश्वास होता आणि प्रभूने त्याचा विश्वासही वाखाणला आणि त्या चाकरालाही बरं. उदाहरणं सांगत असताना पुढे इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 13 ते 16 हा जो शास्त्रभाग सांगितला, ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जे आपण मनुष्य आपला पापी स्वभाव आपला समेट कसा देवामध्ये झालेला आहे, आपला मध्यस्थ जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याबद्दल सांगितलं. आणि त्यानंतर जो महत्वाचा शास्त्रभाग जो मला बोध झाला तो इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय 14 ते 19 मी वाचते. इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय 14 ते 19. याकरिता स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करीतो, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, खोली व उंची किती हे सर्व तुम्ही पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. आमेन. 20 वचन पण वाचते. आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करावयास जो शक्तिमान आहे, त्याला पिढ्यानपिढ्या मंडळीत व ख्रिस्त येशूमध्ये युगानुयुग गौरव असो. आमेन. ही जी प्रार्थना आहे ही पौलाने केलेली मध्यस्थी आहे, जो मध्यस्थीवरचा संदेश होता. आणि पौलाने इतकी सुंदर मध्यस्थी इफिस्करास मंडळीसाठी केलेली आहे आणि पवित्र आत्मा ह्या वचनाद्वारे आपणासाठी ही मध्यस्थी करत आहे. आणि ह्यामध्ये पौल फार महत्वाचं म्हणत आहे की पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की देवाच्या आत्म्याच्या द्वारे आपण अंतर्यामी बलसंपन्न व्हावे आणि ख्रिस्ताने आपल्या अंतःकरणात आपल्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, की ज्यामुळे आपण ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मुळावलेले आणि पाया घातलेले असावे. की ख्रिस्ताच्या प्रीतीची लांबी, रुंदी आपण रोम 8 मध्ये त्याचा अभ्यास केलाय ती आपण ओळखू शकत नाही, कारण ती आपल्या बुद्धीस अगम्य आहे, म्हणजे ज्याचा आपण परिमाण लावू शकत नाही. पण जेव्हा आपण देवाचे सर्व पूर्णते परिपूर्ण होऊ, जेव्हा प्रभूच्या आगमनासमयी आपण परिपूर्ण होऊ, तेव्हा आपण ते समजून घेऊ. अशी मध्यस्थी, अशी अद्भुत मध्यस्थी ची प्रार्थना बाळक साहेबांनी शिकवली. आणि याद्वारे पुन्हा एकदा आवाहन केलं की ज्या गोष्टीला आपण दुय्यम झालेली आहे ती म्हणजे मध्यस्थी करणं, आपल्या एकमेकांसाठी देवाकडे मध्यस्थी करणं. कारण मध्यस्थीचं अनन्यसाधारण महत्व शास्त्रामध्ये आज पुन्हा एकदा त्याची आठवण झाली. याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद. झाले. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. नाही का प्रियांनो, तुमचा माझा सर्वश्रेष्ठ मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त, जर आपण त्याचे अनुकरण करणारे आहोत तर मध्यस्थी आपल्या जीवनामध्ये सुद्धा सक्रिय असली पाहिजे. येस, अजूनही 18 मिनिटं आहेत प्रियांनो, तर इथून पुढची वेळ सगळ्यांकडे आहे. जरूर बोला, जरूर संधी घ्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. आज जे चर्चमध्ये जे वचन शेअर झालं आणि तुमचे जे शेखर पास्टर जे पालक आहे त्यांच्याद्वारे आपल्याला धूपवेदी आणि होमवेदी याबद्दल त्यांनी वचन कथन केलं. आता त्याबद्दल मी वचन सांगत आहे. निर्गमन 30 मध्ये 7 ते 9. या वेदीवर आरोहणाने सुगंधी द्रव्य युक्त धूप जाळावा. रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा. तसंच संध्याकाळी तो दिवे लावील तेव्हा त्याने धूप
जाळावा. हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळीत जावा. तिच्यावर निराळा धूप, होम अर्पण, अन्न अर्पण अथवा कोणत्याही प्रकारचे पेय अर्पण अर्पवायचे नाही. तर याबद्दल त्यांनी आपल्याला अशाबद्दल कथन केलेलं आहे की हे धूपवेदीचं हे जे आहे तर गेल्या आपल्या 2 ते 3 महिन्यामध्ये संदेश साहेबांनी आपल्याला हा संदेश दिला होता आणि खरोखर ते आपल्या हृदयामध्ये देवाचं जे धूपवेदी आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपण स्वतःविषयी मागणे नव्हे तर स्वयं स्वतःला अर्पण करणे हे खूप आवश्यक आहे आपल्याला. त्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. मी दुसरं एक वचन होतं प्रकाशित मध्ये 8चं 3 ते 4. मग आणखी एक देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे दुपाटणे होते आणि राज आसनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनाच्या प्रार्थनासह धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूताच्या हातून धूपाचा धूर पवित्र जनाच्या प्रार्थनासह देवासमोर चढला. तर हे होतं प्रार्थनाचं. तर आपल्याला होमबली म्हणजे प्रार्थना. या होमबली प्रार्थनामध्ये आपण नित्य नियम परमेश्वराच्या चरणामध्ये आपण बसून हे होमवेदी करणं खूप गरजेचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खरोखर आपला देवबाप्पा असं आहे की आपल्याला कसल्याही गोष्टीमध्ये आपल्याला उणी पडू देत नाही आणि आपण त्याच्या सहवासामध्ये त्यांच्या सहभागीमध्ये आपण सदा सर्वदा राहू. तर खरोखर तुमचं आमचं जीवन हे परमेश्वर आहे ना अजून आपल्याला त्यांच्या सहवासामध्ये आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये विशेष करून आपली बढोतरी करत आहे. धन्यवाद. एवढं मला देवाने सुचवलं त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो आणि मंडळीचे. आमीन. आमेन. हालेलुया. थँक्यू राऊत साहेब. फार सुंदर वचन आहे आणि मला वैयक्तिक दृष्ट्या आजच सकाळी एक कल्पना मनात आली होती, परंतु मी ते प्रार्थनेच्या शेवटी सांगेल आणि ती याच धूपवेदी आणि होमवेदीच्या शी संबंधित आहे, त्या अनुषंगाने आहे. अजूनही आपल्याकडे 14 मिनिटं राहिलेली आहेत प्रियानो. तर जर कोणी बोलू इच्छित आहे तर जरूर संधी घ्या. ही वेळ तुमच्यासाठी आहे. येस. आवाज येतोय माझा? हो कोथंबीर सर, आवाज येतोय. बोरपाळे मंडळीमध्ये आमच्या नानीने जे काही सांगितलं ते वचन वाचून दाखवलेले आहेत. पहिले पत्र 4था अध्याय आणि 1 ते 12 ही वचन. आणि त्यामध्ये मला यातून बोध झाला की 2 गोष्टी मधून मला कळाल्यात की आपण आपलं पवित्रीकरण करावं आणि एकमेकांवर प्रीती करावी. या 2 गोष्टी मला कळाल्या. तर पवित्रीकरण करताना मला यातून हे कळालं की Efeses 5:19 यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत की जे आपण करू नये त्या गोष्टी Efeses 5:19 मध्ये दिलेल्या आहेत आणि त्या न केल्याने आपण पवित्र राहणार आहोत. हे मला यातून कळालेलं आहे. जास्तीत जास्त नानी याचा मनन केलेलंच आहे. आमेन. आमेन. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. देवाचं वचन सांगतं Efeses 5:18 आणि 19 मध्ये की द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. आणि काय करायचंय, जसं Efeses 5:19 मध्ये सांगितलंय की स्तोत्र, गीत, आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आध्यात्मिक प्रबंध एकमेकांना म्हणून दाखवा. प्रियानो, तेच तर आपण करत आहोत नाही का? देवाच्या नावाला करो. देव आपल्याला कृपा पुरवत आहे. थँक्यू कोथंबिरे सर. येस, अजूनही 13 मिनिटं उरलेली आहेत प्रियानो. जर कोणी बोलू इच्छित आहे तर जरूर संधी घ्या. येस, कोणी बोलू इच्छित आहे? अजूनही बरेच जण राहिलेले आहेत. हालेलुया. माझा विश्वास आहे चर्चला तर सगळेजण गेलेले आहेत. देवाच्या नावाला गौरव.
तर संधी घ्या प्रियानो. मी अजून तुम्हाला वेळ देत आहे, 12 मिनिटं आहेत. ठीक आहे, जोपर्यंत इतर संधी घेतात तोपर्यंत आमच्या मंडळीमध्ये जे वचन प्राप्त झालं ते मी सांगत आहे. आणि स्तोत्रसंहिता 126 आणि स्तोत्रसंहिता 73 यावरती बाळासाहेबांनी म्हणून दिला. त्याच्याशी संबंधित बरेच संदर्भ सांगितले, परंतु मला असं वाटतं स्तोत्रसंहिता 126 छोटस आहे, तर मी तुमच्यासाठी ते वाचून दाखवतो. हालेलुया. जर माझ्या आधी कुणाला सापडलं तर जरूर वाचून दाखवा. स्तोत्रसंहिता 126. स्तोत्रसंहिता 126. परत आणल्याबद्दल उक्कास्तुती. सियोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले, तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हाला वाटले. तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत. परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत, त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्यांप्रमाणे आम्हाला बंदिवासातून परत आण. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. आमेन. आमेन. हालेलुया. मराठीमध्ये सुद्धा अगदी तसंच सांगितलेलं आहे, नाही का? देवाच्या नावाला गौरव. की मी हिंदीमध्ये आज सकाळी वाचलं, परंतु मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे. फार सुंदर वचन काय सांगतं, सियोनतून धरून जेव्हा परमेश्वराने परत आणलो तेव्हा त्यांचा विश्वास बसेना. त्यांना वाटलं आम्ही स्वप्नात आहो, कारण त्यांची मुख हास्याने आणि जीभ जयघोषाने भरली. आणि देवाचे सेवक म्हणाले की देवा, तुम्ही चर्चमध्ये येता ना, तेव्हा तुम्ही असे या प्रिय. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कितीही कठीण समस्या असतील, काही अडचणी असतील, पण परमेश्वर, लक्षात घ्या, तुम्ही अपघाताने चर्चमध्ये नाही आलेले किंवा तुमच्या स्वतःच्या इच्छेने पण नाही आलेले. हालेलुया. तुमची इच्छेची केवळ एक मोकळीक देवाने दिली, पण ज्या क्षणी आपण अंतःकरणात ठरवलं, तिथून आपल्या घरापासून ते चर्च पर्यंतचा मार्ग देवाने तयार केलेला आहे. देव तुम्हाला चर्चला घेऊन आलेला आहे. देवाने सृष्टीच्या आरंभीपासून तुमची निवड केलेली आहे. बाळासाहेबांनी तो सुद्धा संदर्भ इर्मियाच्या पुस्तकात सांगितला की परमेश्वराने सृष्टीच्या आरंभी, तुम्ही गर्भावस्थेत होण्याच्या आधीपासून तुम्हाला निवडून घेतलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, नाव घेऊन बोलावलेलं आहे. देवाचे सेवक म्हणाले की जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता तेव्हा तुमची मुख्य हास्याने आणि तुमची जीभ जयघोषाने भरली पाहिजे, की अन्य राष्ट्रातील लोक म्हणतील की अरे, परमेश्वराने यांच्यासाठी किती महत्कृत्य केली. हा माणूस किंवा हा पुरुष, ही स्त्री, यांच्या जीवनामध्ये इतकी कठीण समस्या असतात, तरी सुद्धा हे आनंदाने देवाच्या चर्चमध्ये, मंडळीमध्ये जात आहेत, कारण यांचा देव महान आहे, जिवंत आहे. आणि पुढे बाळासाहेब वचनामध्ये म्हटले की त्यांनी सुंदर सांगितलं ते की अश्रुपूर्ण नेत्राने जे पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत रडत बाहेर पडतो, तो खात्रीने, निश्चय आहे वचनामध्ये, आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल, कारण परमेश्वर त्याच्याबरोबर. बाळासाहेबांनी बरीच उदाहरणं दिली, पण त्याच्यामध्ये ठळकपणे इयोबाचं उदाहरण दिलं, फार सुंदर. इयोब, जर बाळासाहेब म्हणाले की पूर्ण तुम्ही वाचाच, परंतु त्याच्यामध्ये इयोबचा शेवटचा अध्याय सगळ्यांना आवडतो, नाही का? आनंदाचा अध्याय आहे. त्या वचनामध्ये लिहिले, देवाने, परमेश्वराने इयोबाचं उत्तर वय पूर्व वयाहून अधिक आनंदाचं केलं, अधिक संपन्न केलं. पूर्व वयामध्ये, कारण तुमचा माझा देव वाढीने आशीर्वाद देणारा. तुमचे पूर्वीचे दिवस आठवा. पूर्वीच्या दिवसामध्ये तुम्हाला असं वाटतं की बरेचदा वचनामध्ये आपण पाहतो पूर्वीचे दिवस आपल्याला वाटतो, आपण दुःख करतो, आपण म्हणतो पूर्वी दिवस चांगले होते. नाही, तुमचा माझा परमेश्वर त्याच्यापेक्षा पण चांगले दिवस पुढे ठेवलेले. पण बाळासाहेब म्हटले त्यासाठी एक अट आहे, तुम्हाला आणि मला इयोबासारखं देवाच्या सहवासात, देवाबरोबर चालणं गरजेचं आहे. जगी गोष्टीवरती लक्ष नाही, जगी गोष्टी आल्या गेल्या. इयोब म्हणतो परमेश्वराचं नाव धन्य, प्रभूने दिलं त्याने नेलं. पुढे इयोब म्हणत नाही, पण इयोब अंतःकरणात जाणतो की ज्या प्रभूने नेलं तो देण्यास सुद्धा समर्थ आहे. मला माहिती नाही, मला त्याचा थांब लागत नाही, परमेश्वर इयोबाला सांगतो. परमेश्वराला काही अशक्य आहे. इयोब याचा शेवटला अध्याय 42, त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये इयोब म्हणतो, इयोब परमेश्वराला, मी तुमच्यासाठी वाचतो पहिलं वचन आणि दुसरं वचन. मग इयोब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले आहे. हालेलुया. दिस इज द कन्फेशन प्रिय.
ज्या मनुष्याचा देवावर विश्वास आहे, ज्या मनुष्याची देवावर भिस्त आहे, तोच हे म्हणू शकतो. योग काय म्हणतो? परमेश्वरा, तुला सर्व काही करता येतं. माझे गेलेलं ऐश्वर्य, माझी गेलेली संपत्ती, माझी गेलेली लेकरं, माझं सर्व काही परमेश्वरा तू परत आणू शकतो. माझा विश्वास आहे, कारण तुला सर्व काही करता येतं. तुला काही अशक्य आहे का? तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे शक्य नाही असे मला कळून आले आहे. आमेन. आणि हे प्रियांनो, आपण देवाच्या सेवकाने सांगितलं की हे आपल्या जीवनामध्ये ठसवणं फार गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं, आसाफ म्हणून एक दाविदाने नेमलेला वर्शिप लीडर होता. देवाची उपकार स्तुती करायची. स्तोत्र संहितेमधली बरीचशी स्तोत्र या आसाफाने सुद्धा रचलेली. आणि ते म्हणाले, स्तोत्र संहिता 73 जेव्हा तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या निराशेत जाता तेव्हा जरूर वाचा. त्यांनी सुद्धा वाचलं. स्तोत्र संहिता 73 मध्ये ते देवाचे सेवक म्हणाले की सुरुवातीला आसाफ म्हणतो की 73 आहे की, एक मिनिट, हालेलुया, येस, स्तोत्र संहिता 73, अगदी बरोबर. तो म्हणतो की दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. सुरुवातीला तो म्हणतो दुर्जन काय असतं, ते थट्टा करतात, सगळ्या वाईट गोष्टी करतात, देवाविरुद्ध वाईट बोलतात. ते म्हणतात देवाला काय ज्ञान आहे, सर्वदा स्वस्त असून धनसंचय राखत असतात. पण नंतर तो म्हणतो की मी आपले मन स्वच्छ राखले, मी आपले हात निर्दोषतेने धुतले, खचित हे सगळे व्यर्थ, कारण मी दिवसभर पीडा भोगली, प्रतिदिवशी मला शिक्षा झाली. याविषयी बोलण्याचे मी मनात आणले असते तर मी तुझ्या पिढीचा गुणगान झालो असतो. आणि ते स्तोत्र रचतानाच अगदी दाविदाचं स्तोत्र पण सगळी अशीच सुरुवात होते बघा प्रिय. दावीद देवाकडे याचना करतो, क्षमा मागतो, आणि दाविदाचं सगळी स्तोत्र शेवट आनंदामध्ये होतो, हर्षामध्ये होतो. त्याचप्रमाणे आसाफ सुरुवातीला म्हणतो की या दुर्जनांचं आयुष्य असं कसं आहे, ते काही देवाला ओळखत नाहीत, ते काही चर्चला येत नाहीत, ते काही दशांश देत नाहीत, ते काही वचन वाचत नाहीत, ते काही बायबल स्टडी मध्ये बसत नाही, तरी पण त्यांचं आयुष्य आनंदी आहे, मजा आहे, मनोरंजन आहे. आणि आम्ही जे देवावर विश्वास नाही देत, आम्हालाच पीडा भोगाव्या लागतात, आम्हालाच योबाप्रमाणे यातना सहन कराव्या लागतात, आमचीच लोक निंदा करतात. पण तो असा म्हणतो शेवटी की परमेश्वरा, तू मला ज्ञान दिलंय, मी मूढ होतो, अज्ञानी होतो, तुझ्या समोर मी पशुवत आहे, तरी मी नेहमी तुझ्या जवळ आहे, तू माझा उजवा हात धरलेला आहे. जर आपला विश्वास आहे की देवाने आपला उजवा हात धरलाय, तर आसाफ म्हणतो की तू मला मार्ग दाखवशील. मला कळलेलं आहे परमेश्वरा की तू या दुर्जनांना निसरड्या जागावर उभे करतो. तू त्यांना वरती ठेवलंय, पण त्यांची जागा निसरडी आहे. त्यांना पाडून त्यांचा नाश करतो, एका क्षणात त्यांची धूळधाण होते. देवाचं वचन सांगतं नाही का, नीतिमान 100 वेळा पडला तरी पुन्हा उठतो. हालेलुया. दुर्जन एकदाच पडला ना, तो पूर्ण नाश होतो, त्याचा मागे माग मूस सुद्धा राहत नाही, काही राहत नाही. जगातले मोठे मोठे राजे काय प्रियानो, फारो असो, ते अशुरी राजे असो, कुठलाही मोठा राजा असो, किती सम्राट असो, त्यांची आठवण या जगामध्ये राहिलेली नाहीये. तर देवाचं वचन सदा सर्व काळ टिकतं. म्हणून शेवटल्या वचनामध्ये म्हणतो आसाफ की माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे, कारण मी प्रभू परमेश्वराला माझे आश्रयस्थान केले आहे, यासाठी की मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करेन. हेच देवाचं वचन प्रियानो मंडळीत मिळालं. आणि आज जाण्याच्या आधी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की बंधू स्तवण यांनी देवाची आज्ञा ऐकणे याविषयी आपल्याला फार सुंदर म्हणून सांगितलं नाही का. त्याचबरोबरीने त्यानंतर नानी आणि कोथंबिरे सर या दोघांनी सुद्धा थेसलनिकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय वचन 1 ते 11 मध्ये पवित्र वर्तनाविषयी बोध केला की तुमच्या माझ्या जीवनामध्ये पवित्र वर्तन आणि प्रीती असावी, जार कर्माला थारा असावा. बहीण सीमाईने यहोशुआ 7 आणि 8 मधून अत्यंत विस्तृतपणे आपल्याला सांगितलं, वेट फॉर गॉड. आखान जर थांबला असताना देवाने सांगितलं होतं यरिहो मधल्या सगळ्या गोष्टीचा नाश कर, पण पुढल्याच नगराचा देवाने त्याला सांगितलं यहोशुआला की या नगराची मालमत्ता गुरढोरं वाटून घे, लुटून घे, तुझ्या लोकांना दे. वेट फॉर गॉड. देव तुम्हाला मला काहीतरी चांगलं देऊन इच्छितो, पण आपण त्या वाईट, जसं एसावाने मोह केला नाही का, त्या एका छोट्याशा तांबड्या डाळीसाठी स्वतःचा ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मांडला. कारण आपण गडबड करतो प्रियानो, आपण आपल्या जगिक चष्म्यातून बघत असतो की आज मला हे पाहिजे, मला उद्याचं देव देत आहे ती गोष्ट नको, मला माझं मी. पण आपण हे समजत नाही सर्व काही परमेश्वराने बनवलेलं आहे. जर आपण देवाने जे दिलेले आहे ते त्याच्यासाठी थांबतो तर प्रियानो ते आशीर्वादित होते, ते सर्व काही टिकणार असतं. पुढे वचनामध्ये आपल्याला त्यानंतर सुजाता दिदी यांनी सांगितलं की मध्यस्थी करणं किती महत्वाचं आहे ख्रिस्ती जीवनात.
बर्नबाने मध्यस्थी केला आणि पौल बंधू वर्गामध्ये आला. अनेक मध्यस्थीची उदाहरणं आपण पाहिलेली. आणि तुमचा माझा प्रभू ख्रिस्त मध्यस्थ आहे, म्हणून आज तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये परमेश्वर आहे, आपल्या देहामध्ये श्वास आहे, कारण प्रभू मध्यस्थी करतो. पित्याला म्हणतो नाही का, देवा अजून एक वर्ष दे, मी यांना खतपाणी घालतो, मी यांना संधी देतो, हे चर्चमध्ये जातील, देवाचं वचन शिकतील, तुझं वचन गाजवतील, सुवार्ता करतील, नुसते बायबल स्टडीमध्ये किंवा चर्चमध्ये येऊन दगडाप्रमाणे बसणार नाही, तर मी आता यांना वचन बोलणारे बनवे, सुवार्ता गाजवणारे, सुवार्तेची योद्धे बनवे. तुमचा माझा प्रभू मध्यस्थी करते. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी आपल्या भावांसाठी, बहिणीसाठी, शेजाऱ्यांसाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे, अश्रू ढाळून प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटी राऊत साहेबांनी सांगितलं की धूपवेदी आणि होमवेदी. लक्षात घेऊया, जुन्या करारामध्ये आपण पाहतो देवाच्या मंदिरामध्ये धूपवेदीवरती दररोज सकाळ संध्याकाळ धूप परमेश्वराला सादर करणं ही याजकांची जबाबदारी होती. होमवेदीवरती दररोज प्रतिदिनी सकाळ आणि संध्याकाळ कोकरा परमेश्वराला बली म्हणून दिला जात असे, त्याचा होम केला जात असे. आजही प्रियांनो आहे प्रिय, लक्षात घेऊया, तुमचं माझं शरीर देवाचं मंदिर आहे. तुमच्या माझ्या शरीरामध्ये ती धूपवेदी आणि होमवेदी सुद्धा प्रतिकात्मक दृष्ट्या आहे प्रियांनो. आपण देवासमोर तो देवाचा पवित्र असा धूप म्हणजे प्रार्थना सकाळ आणि संध्याकाळ, कमीत कमी सकाळ आणि संध्याकाळ. कोण करतं, किती जण करतात? मी पण, आपल्या सगळ्यांसाठी, बाळक साहेबांनी पण आमच्या मंडळीमध्ये आज हेच सांगितलं. आपण किती जण आहोत की बाबा सूर्य उगवते वेळी अलार्म लावून उठतो, आपण ऑफिसला जाण्यासाठी निघतो, आपण अलार्म लावून प्रार्थना करतो का? करूया प्रिय. ही तुमच्या माझ्या जीवनातली धूपवेदी आहे. या धूपवेदीला आपण हलकेपणाने घेऊ नये, कारण ही वेदी, ही प्रार्थना देवासमोर सुगंधी धुपाप्रमाणे दूध धुपाटण्यामधून घेऊन जाते. किती महत्वाची गोष्ट आहे. होम म्हणजे काय? आपलं प्रायश्चित्त, आपण केलेल्या पापाचं प्रायश्चित्त. अर्पण म्हणजे काय प्रियनो? आता कोकऱ्याचं अर्पण राहिलं नाही, ख्रिस्ताचं रक्त घेऊन आपण देवासमोर पण स्वतःला अर्पण करणं गरजेचं आहे. दररोज सकाळ संध्याकाळ नित्य. असं म्हणायचं नाही की बाबा मी आता नीतिमान झालो, बाप्तिस्मा घेतला, संपलं सगळं, नाही प्रिय. दररोज सकाळ संध्याकाळ देवासमोर गुडघे टेकून पापाचा पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि तोच उपक्रम मी सगळ्यांसमोर ठेवणार आहे प्रिय. येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपण 2 किंवा 3 दिवस साक्षींचा उपक्रम पुन्हा करणार आहोत. पण ह्यावेळी आपण एक वेगळ्या पद्धतीचा उपक्रम करणार. ह्यावेळी आपण ना वेळ बदलणार आहोत. मी आता लवकरच सांगणार नाही तुम्हाला, पण सकाळ आणि संध्याकाळीशी त्या वेळेचा संदर्भ आहे. आपण प्रार्थना करूया आणि देव नक्की या उपक्रमामध्ये सुद्धा आपल्याला आशीर्वाद पुरवेल. आपण इकडे थांबूया आणि जर कोणाला आज बोलायची संधी मिळाली नाही तर त्यांनी मंगळवारी जरूर संधी घ्या. इथून पुढची वेळ राजेश्री सिस्टर तुमच्याकडे. प्रेज द लॉर्ड ब्रदर. आणि खूप सुंदर रीतीने मी मार्गदर्शन केलं. प्रत्येक वचनाद्वारे परमेश्वराने आपल्याला बोध केलेला आहे आणि खरंच त्याप्रमाणे आचरण असणं खूप गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये. आणि परमेश्वराजवळ तीच कृपा मागावी ज्याप्रमाणे दासांद्वारे परमेश्वराने आपल्याला म्हणजे एक कृती दाखवलेली आहे, ती कृती आपल्या जीवनामध्ये असणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं गरजेचं आहे. तर देव बाप्पाला मी आभार मानते की आज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर पुढची वेळ आहे प्रभूने शिकवलेली प्रार्थना. तर आपण सर्वजण बोलू आणि या रात्रीचे गीत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत नको कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहे. आमेन. तू माझला आयुष्य राखीता करा. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Thank you. Hallelujah. Good night. Jai Masihi. Good night.